नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापूर जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा, पंचगंगेची पातळीही खालावली. वाढत्या उन्हाबरोबरच जिल्ह्याला आता पाणी टंचाईच्याही झळा बसू लागल्या आहेत. धरणातील सध्याचा पाणीसाठा, यंदाचे पाऊसमान याचा विचार करून प्रशासनाने काटकसर सुरू केली आहे. प्रमुख 8 धरणात 26 TMC साठा शिल्लक आहे. पंचगंगेची पाणी पातळीही खालावली आहे. परिणामी कोल्हापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या बालिंगा, नागदेववाडीसह थेट पाईपलाईनमधून दिवसाआड उपसा केला जाणार आहे. धरणात सरासरी 42% साठा. जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम धरणात सध्या सरासरी 42% पाणीसाठा शिल्लक आहे. एल निनो आणि ला नीनाच्या पार्श्वभूमीवर पाऊस लांबण्याची शक्यता असल्याने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत उपलब्ध पाणीसाठा जपून वापरण्याबाबत नियोजन केलं आहे. यंदा हवामानातील बदल लक्षात घेता एल निनो व ला नीना या दोन्ही परिस्थितीचा परिणाम होण्याच्या शक्यतेमुळे जलसंपदा विभागाने 31 ऑगस्ट 2026 पर्यंत धरणातील उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून सिंचनाचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील प्रमुख 8 धरणात 26.67 TMC पाणी आहे. राधानगरी धरणात आजच्या दिवसापर्यंत गतवर्षीच्या तुलनेत 0.43 TMC पाणीसाठा आहे. धरणातील साठा कमी झाल्याने नद्यांच्या पातळीवरही परिणाम होत आहे. राधानगरी धरणातील विसर्ग कमी होत असल्याने पंचगंगेची पातळीही कमी होत चालली आहे. परिणामी नदीतून पाणी उपसा करण्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.